नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी आम्ही ब्लॉगच्या रूपात तुमच्या भेटीला येत आहोत। विषय तसा आहे, आमच्या मुलीचं म्हणजे मानसीचं आम्ही 19 मे 2024 रोजी लग्न सोहळा संपन्न करणार आहोत। त्यासाठी आम्ही आता देवापुढे लग्नपत्रिका ठेवण्यासाठी जात आहोत। इथे मला थोडंसं दोन गोष्टी बोलायच्या वाटतात, आवर्जून बोलाव्याशा वाटतात। माझ्या मुलीचं जे लग्न आहे ते आम्ही तिच्या इच्छेनुसार ठरवलेलं आहे। आता तिचा हा प्रेमविवाह आहे। प्रत्येक वेळेस काय असतं की प्रत्येक घरातनं हा मुलांच्या जे वैयक्तिक त्यांचे विचार असतात किंवा त्याच्या इच्छा असतात त्या डावलून आईवडिलांच्या इच्छेनुसार त्यांचं लग्न हे लावलं जातं। आता त्या तिथं आमच्या घरातून तशा पद्धतीला विरोधच आहे की मुलांच्या ज्या इच्छा आकांक्षा असेल त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे। आपण वाढवतो म्हणजे त्यांच्यावर दबाव टाकून आपल्या इच्छा त्यांच्यावर निश्चितच लादल्या नाही पाहिजे। आमच्या मुलीचा जो विवाह संपन्न होणार आहे तर तो जो मुलगा आहे ते म्हणजे कसं विवाह त्यांचा जो होणार आहे तो आंतरजातीय आहे। अर्थातच मुलगा जो आहे दुसऱ्या जातीचा आहे। पण या ठिकाणी मला हे म्हणावंसं वाटतं की जातपात ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या विसरून मुलांच्या ज्या इच्छा आकांक्षा असेल ना त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे। अर्थातच ज्या काही गोष्टी असतील, अडचणी असेल त्या तुम्ही सांभाळून घेतल्या पाहिजेत, त्या दूर केल्या पाहिजेत। कसं आहे, आपलं ते कर्तव्यच आहे। बरेच जण त्यापासून लांब पळतात की समाज काय म्हणाल, अमुक काय म्हणाल, तमुक काय म्हणाल, पण त्या गोष्टी निश्चितच सर्वांनी टाळल्या पाहिजे। जर मुलांची इच्छा असेल तर ज्या काय अडचणी असेल त्या दूर केल्या पाहिजे। वस्तुस्थितीची त्यांना अर्थातच तुम्ही जाणीव करून दिली पाहिजे। कसं आहे, बरेच जण आहे ना विरोध की असंच आहे तसंच आहे, अमुक गोष्ट आहे तमुक गोष्ट आहे, म्हणजे निश्चितच विरोध करण्याच्याच मागं असतात। तर तसं न करता मुलांच्या ज्या इच्छा आकांक्षा असेल ना त्या पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न केला पाहिजे। त्यांचा जोडीदार निवडण्याचा त्यांना अर्थातच अधिकार आहे, तो त्यांना दिला पाहिजे। तो आम्ही दिला आहे। निश्चितच त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि इथून पुढं पण राहणार आहोत, तसंच इतरांना पण राहावं। चला आता आपण लग्नपत्रिका घेऊन देवाच्या इथे जाऊया आणि त्यांचा देवाचा आशीर्वाद घेऊया। माझ्या मुलीच्या लग्नाची तयारी चालू आहे। पत्रिका पाकिटामध्ये भरत आहेत सर्व मंडळी। आम्ही आता पत्रिका देवापुढे ठेवायला चाललेलो आहोत। ही पत्रिका आहे आमच्या मुलीची। पाहू शकता, साधीच आम्ही केलेले आहे। ह्या पद्धतीने साध्या पद्धतीने आम्ही केलेले आहे। प्रत्येकाला आम्ही नंतर वैयक्तिकरित्या पाठवणार आहोत। आम्ही आता लग्नपत्रिका घेऊन 2 व्हीलरनी मंदिराकडे जात आहोत। माझा पायाचा त्रास असल्यामुळे मी 2 व्हीलरही चालू शकत नाही आणि 4 व्हीलरही चालू शकत नाही। माझा पुतण्या विनय आणि माझा भाचा रवी लक्ष्मीकांत आणि भाऊ, चुलत भाऊ आहे माझा बाळू दत्तात्रय, हे आम्ही आता मंदिरात चाललेलो आहोत। चला तर आपण निघूया। आम्ही आमच्या गावातील श्री गणेशाच्या मंदिरामध्ये म्हणजेच गणपतीच्या मंदिरामध्ये आमच्या मुलीची लग्नपत्रिका ठेवण्यासाठी, देवाच्या चरणी ठेवण्यासाठी आलेलो आहोत। परंतु श्री गणेशाचे मंदिर बंद असल्यामुळे आम्ही श्री गणेशाच्या मंदिराच्या दरवाजातच आमच्या मुलीची लग्नपत्रिका ठेवून देवाचे आशीर्वाद घेतले आणि देवाला आमच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले। तसेच आम्ही आमच्या मुलीच्या वैवाहिक जीवनात पुढील वाटचालीकरता
आशीर्वाद मागितले. आमच्या मुलीचे पुढील वैवाहिक आयुष्य सुखी समृद्धीचे आणि भरभराटीस जावो ही अपेक्षा इच्छा आम्ही व्यक्त केली. तसेच आम्ही देवीच्या मंदिरात आमच्या मुलीची लग्नपत्रिका देवीच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी आलो. देवीच्या चरणी आमच्या मुलीची लग्नपत्रिका ठेवून देवीला आमच्या मुलीच्या लग्नाचे आमंत्रण दिले. तसेच आमच्या मुलीचे वैवाहिक जीवन सुखी समृद्धीचे आणि भरभराटी जावो ही मागणी केली व देवीला लग्नाचे आमंत्रण दिले. आतापर्यंतचा अनुभव आहे की आतापर्यंत जे आम्ही देवाकडे मागणी मागितली, देवीकडे मागणी मागितली, आत्तापर्यंत आमची आत्तापर्यंत पूर्ण झाली. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की जे आता आम्ही देवाकडे म्हणा किंवा देवीकडे म्हणा जी मागणी मागतो आहे ती अर्थातच आमची पूर्ण होईल आणि आमच्या मुलीचे पुढील आयुष्य सुखी समाधानाचे जाईल. ही प्रत्येक आईवडिलांचीच अपेक्षा असते, इच्छा असते. तीच आमची इच्छा अपेक्षा आम्ही. वीराचं मंदिर आहे तिथे माझा भाचा रवी आणि पुतण्या विनय माझ्या मुलीचं मानसीची पत्रिका इथे ठेवत आहे. दरवेळेस आम्ही दर लग्नाला आमच्या घरातील जे लग्न असेल त्यावेळेस आम्ही पत्रिका इथे ठेवत असतो एक आशीर्वाद म्हणून. आत्ताच आम्ही देवाच्या दारी गेलो होतो. मुलीचं लग्न आहे म्हणून देवांना आमंत्रण देऊन आलो आहे आणि उद्यापासून आता सगळीकडे पत्रिका वाटण्याची तयारी चालू होईल. धन्यवाद.